दर्शनामुळे हा लाभ आमच्या जीवनामध्ये झाला। कृष्णा महाराजासारखे महापुरुष या ठिकाणी आले। मला बसल्यापैकी असं वाटतंय की महाराज जर इथं आले नसते तर हे वैभव इथं उभं राहिलेलं दिसलं नसतं, बरोबर आहे ना? पण आज पण असं आहे, चांगली माणसं कमी दिवसच राहतात, राहिलेले आहे पापी समजू नका। पण माऊलीचं वय अवघं 22 वर्ष, लक्षात ठेवा। भगतसिंगाचं वय 23 वर्ष, क्रांती केली या लोकांनी। भगतसिंगाचं वय 23 वर्ष, तुकाराम महाराज 42 वर्ष, छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष। पार अरे 50 वर्षात एक 4 खोलीचं घर बांधणं होत नाही। 450 किल्ले आज राज्याचे पाहायला मिळतात, ही क्रांती आहे। बरं, आज बांधलेले पुलं वर्षान पडलेले डोळ्यान पाहिले तुम्ही। जंजिरा पाहायला जा, पाण्यातला किल्ला इंच भर दगड सरकलेले नाही, समुद्राच्या लाटा आदळतात रोज। समुद्रात उभा केलेला किल्ला राजाचा, लक्षात घ्या बरं का। राजानं समुद्रात किल्ले उभे केले, ते पडले नाही। यानं समुद्राच्या काठावर पुतळा मांडला। हुशार लोक आहात तुम्ही, काही गोष्टी बोलायची गरज नाही मला। लक्षात घ्या, मला काय सांगायचं लक्षात घ्या, ही क्रांती आहे, सोपं आहे का? पण वय अवघं 50 वर्ष। 50 वर्ष अल्पावधी मिळाला महाराज, मला वाटतं 8-10 वर्ष इथं राहिले ना महाराज। 11 वर्ष, बरोबर आहे ना? 11 वर्ष महाराज इथं राहिले। आता इथं बसलेल्या मंडपातल्या प्रत्येकाला असं वाटत असेल महाराजांनी राहायला पाहिजे होतं। हे एकच म्हणतील काय, त्यांच्या जीवनाला अनुसरू नये म्हणून बोलतो। आज व्यवहारे महाराजांमुळं हे मोठं वैभव या ठिकाणी उभं राहिले। पण त्यांच्या अंतःकरणातली एक भावना असेल की पुन्हा महाराजांनी जन्म घ्यावा आणि या ठिकाणावर यावं, अशी बसलेल्याच्या प्रत्येकाच्या मनात इच्छा असेल। तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे मला, कृष्णा रे भेट दे मला, वाट तुझी पाहताना नयन माझे शिनले, कुठे गेला माझा कान्हा, विपरीत घडले, किती किती मी वाट पाहू, जीवा माझा दमला, कान्हा रे कृष्णा रे भेट दे मला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कृष्णा रे भेट दे मला, कृष्णा रे भेट दे मला। प्रत्येकाच्या मनात इच्छा असेल की आमच्या महाराजांनी यावं आणि आमच्या महाराजांनी आम्हाला दर्शन द्यावं। ज्याची त्याची श्रद्धा असते। काही माणसाची श्रद्धा असेल एकानं तो माणूस उभा करावा आणि देव उभा करावा, ते देवाकडं पहिलं जाणार नाही, त्या माणसाकडं पहिलं जाईल, कारण त्याच्या दृष्टीनं तोच देव असतो, बरं का, लक्षात ठेवा। पण आज महाराजांची संताच्या दर्शनामुळेच हे वैभव इथं उभं राहिले। संत दर्शनी हा लाभ, आणि त्यांच्यामुळं पद्मनाभ जोडला। पण जोडलेला देव महाराज गेले तरी लोकांनी हृदयातून काढला नाही। प्रभाकर शास्त्रीने सांगितलं की जे महाराजांनी कामं नेमून दिले होते, आजही लोक तेच कामं करतात। आणि मान्य केलं प्रभाकर महाराजांनी, मी उद्या जरी आश्रम सोडला तर हा सप्ताह याच पद्धतीनं चालू राहील, एवढी श्रद्धा लोकांची त्यांच्यावर। लक्षात ठेवा बरं का। मग याला म्हणतात हृदयात ठेवणं, लक्षात आलं? याला म्हणतात हृदयात ठेवणं। संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू। पण हे कशामुळे शक्य घडलं? तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, विठोबा रखो।